सोमवारी पोलिसांनी डॉक्टरांची सून सोनल वळसंगकर यांची देखील चौकशी केली होती। त्याआधी डॉक्टरांचे चिरंजीव डॉक्टर अश्विन यांचीही पोलिसांनी चौकशी केली। त्यामुळे डॉक्टर वळसंगकर यांच्या आत्महत्येमागे नेमकं कोण जबाबदार आहे याकडे लक्ष लागलं असताना त्यांच्या सुनेसंदर्भात नवीन माहिती हाती आली आहे। सोलापुरातील न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर सोनाली यांचे जबाब काल पोलिसांनी घेतले आहेत। डॉक्टर वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमधील काही कर्मचाऱ्यांच्या देखील जबाब पोलीस नोंदवणार आहेत, तर आरोपी मनीषा मुसळे माने यांची देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे। डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी काही वर्षांपूर्वीच आपल्या हॉस्पिटलची संपूर्ण सूत्र मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून सोनाली यांच्याकडे सोपवली होती, तर हॉस्पिटलमधील संपूर्ण कारभार प्रशासकीय अधिकारी म्हणून आरोपी मनीषा मुसळे याच पाहत होत्या असं माहिती उघडकीस आली होती। परंतु त्यांच्यापासून हे पद काढून घेण्यात आले होते। हॉस्पिटलच्या रुग्णांचा उपचार आणि प्रशासकीय कारभार यामुळे मुलगा डॉक्टर अश्विन आणि डॉक्टर सोनाली यांच्यावर मोठ्या प्रमाणावर कामाचा ताण वाढलेला होता। त्यामुळे जानेवारी 2025 मध्ये डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी पुन्हा एकदा हॉस्पिटलची सूत्र स्वतःकडे घेतली। तेव्हा प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने यांच्या विरोधात काही आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी देखील डॉक्टर वळसंगकर यांच्याकडे आल्या होत्या। त्यामुळे डॉक्टर वळसंगकर यांनी मनीषा मुसळे माने यांचे अधिकार कमी केले होते। याच कारणामुळे मनीषा मुसळे माने यांनी डॉक्टर वळसंगकर यांच्याशी वाद घातला होता। मनीषा यांनी धमकी दिली होती, शिवाय ईमेल लिहित मनीषा यांनी स्वतः आत्महत्या करण्याची धमकी देखील दिली होती अशी माहिती उघड झाली आहे। शिवाय काही महिन्यांपूर्वी डॉक्टर वळसंगकर यांच्या कुटुंबियात संपत्तीच्या शेअर्सबद्दल देखील चर्चा झाली होती। त्यानुसार डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी काही महिन्यांपूर्वीच संपत्तीची वाटणी कशी असावी याबाबत सविस्तर मृत्यूपत्र देखील तयार केलं होतं अशी ही माहिती उघड झाली आहे।